नमस्कार. मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. 20 तारीख उजाडलेली आहे तरी देखील जुलैचा हप्ता आलेला नाहीये. ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचाच पत्ता नाहीये आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट या संदर्भात नक्की काय चालू आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि तर काही ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता आणि सोबत 250 रुपये अशा प्रकारची रक्षाबंधन ओवाळणी देण्यात आलेली आहे. तर या सगळ्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढतच चाललेली आहे. अतिशय विलंब झालेला असल्यामुळे हप्ता कधी येणार याच प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी आहेत. आपण देखील संबंधित विभागामध्ये लाडक्या बहिणींसाठी माहिती घेत आहोत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचे वरून आदेश आले नाहीयेत. त्यामुळे जोपर्यंत घोषणा होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. अशा प्रकारचं उत्तर संबंधित विभागामार्फत आपल्याला मिळत आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती हप्ते वितरण सुरू झाल्याचे मेसेज देखील मोठ्या प्रमाणावरती पाहत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की थोडीशी प्रतीक्षा आतापर्यंत केलेली आहे, तसेच प्रतीक्षा पुढचे काही दिवस करायचे आहे. साधारणतः आजपासून पुढचे 3 दिवस म्हणजे आजचा जो गुरुवार आहे, उद्याचा शुक्रवार आहे आणि शनिवार आहे, तर हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. साधारणतः जर हप्ते वितरण होत असतं वर्किंगच्या दिवसामध्ये होत असतं, त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस शनिवार पण आपण त्यामध्ये पकडूया की महत्त्वाचा दिवस आहे की या त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे. या दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे. आणि जर हप्ते वितरण झालं नाही तर मात्र पुढच्या आठवड्यामध्ये 2 हप्ते मिळणार एवढं कन्फर्म होऊन जाणार आहे. साधारणतः तुम्हाला मी सांगू इच्छितो की मध्य प्रदेश एमपी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडली बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण मध्य प्रदेश मधील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना 1500 रुपयांचा हप्ता ऑगस्टच्या 18 तारखेला वितरित करण्यात आला आणि याच्यासोबत 250 रुपये असे 1750 रुपये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आले. तर अशाच प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी संदर्भातली तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनामार्फत काय केलं जाते हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. एक तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणामध्ये 2 हप्ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट एकत्र मिळावेत, कारण का आता अतिशय उशीर झालेला आहे. त्यामुळे शासनाने जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्रित देणं गरजेचं आहे. याचबरोबर हप्ते वितरणासोबत इतर काही गिफ्ट मिळतंय का या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह आहे. जसं इतर राज्यांमध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाबरोबर रक्षाबंधन गिफ्ट दिलं जात आहे, तशाच प्रकारची तयारी महाराष्ट्र शासनातर्फे देखील चालू असण्याची दाट शक्यता सांगण्यात येत आहे. कारण का वारंवार मंत्रिमंडळ बैठक होत आहेत, याच्यामध्ये नक्की काय होते या संदर्भात देखील कुठल्याही प्रकारची बातमी बाहेर रिव्हील केली जात नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींचा GR अचानक डिलीट होतोय आणि अशा सर्व अपडेट लक्षात घेता कुठेतरी लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भातला वेगळा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक तर कन्फर्म आहे की जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अतिशय उत्कंठेमध्ये आहेत. हप्ता कधी येणार अजून तरी कुठेही हप्ता वितरण झाले नाहीये. अनेक ठिकाणी कमेंट देखील करत आहेत की हप्ते वितरणाची माहिती 30 का देतात. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण कुठल्याही लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देत नाहीये. हप्ते वितरण सुरू झालेलं आहे असं सांगितलं नाहीये आणि सध्या सोशल मीडियावरती सर्वच चॅनल आहेत शक्यताच वर्तवत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याशिवाय काहीही ऑप्शन नाहीये. त्यामुळे सर्वस्वी निर्णय हा शासनाचा असतो. ज्यावेळी शासनामार्फत डीबीटी ऍक्टिव्ह केली जाईल त्यावेळी लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा हे पुढचे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण का वितरणासाठीचे हे दिवस महत्त्वाचे असल्याने आपण देखील या संदर्भात अपडेट घेत आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते येणारच आहेत. येणारा हप्ता जुलैचा कन्फर्म आहे. त्याच्यामध्ये ऑगस्टचा हप्ता येतोय की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी काही वेगळं गिफ्ट मिळतंय का अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह अजून कायम आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. थोडीशी प्रतीक्षा लाडक्या बहिणींना करावीच लागणार आहे. हप्ते वितरण लवकरच सुरू केलं जाणार आहे. हप्ते वितरणासंदर्भात आपण वेळोवेळी लाडक्या बहिणींना माहिती देतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.